माझ्या पाठीमागून म्हणा. सावकाश डोळे उघडायचे आहे. आज आपण योग सिद्धांत या विषयावर चर्चा करणार आहोत. आता योग सिद्धांत याच्यामध्ये आपल्याला योग परिचय ह्याविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. योग परिचयमध्ये आपल्याला योग हा शब्द सुरुवातीला सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला योग म्हणजे काय, योगाचे स्वरूप, योगाची व्याख्या याविषयी माहिती बघायची आहे. आता योग हा शब्द युज ह्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. युज म्हणजे एकमेकांना जोडणे. अर्थातच आपल्याला काय करायचं, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करायचं आहे. आता आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करत असताना आपलं शरीर आणि मन हे एका ठिकाणी असणं आवश्यक आहे. शरीर आणि मन ह्या एकाच अस्तित्वाच्या, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर आपलं जर शरीर चांगलं असलं आणि मन चांगलं असलं तर आपण ते एकमेकाशी जुळवू शकतो. तर आपल्याला हे शरीर आणि मन योगाच्या माध्यमातून जुळवून आणायचं आहे. म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करून एकत्र करून आणायचं आहे. आणि हे एकत्र आणण्याचं काम योगशास्त्राच्या माध्यमातून आपण करू शकतो. ह्या शरीराचा आणि मनाचा आपल्याला मेळ घालण्यासाठीच ह्या योगशास्त्राची निर्मिती झालेली आहे. आधुनिक विज्ञानामध्ये देखील मनाची संकल्पना वेगवेगळ्या प्रकारे मांडलेली आहे. आणि मनाची संकल्पना मांडत असताना 150,000 वर्षापूर्वी मानसशास्त्रांनी देखील हे सगळं सांगितलेलं आहे. आज आधुनिक वैद्यकशास्त्र देखील मान्य करतं की योगशास्त्राची खूप गरज आहे. आता निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी निर्माण झालेल्या आहेत. 90 ते 95% जे आजार आहेत आता सध्या ते फक्त मनोविकार म्हणूनच घोषित करण्यात आलेले आहेत. फक्त आपल्या मनाची स्थिती बरोबर नसली की मग हे मनोविकार तयार होतात. आणि ह्या सगळं मनोविकारांचं आपल्याला निराकरण योगाच्या माध्यमातून दूर करता येतं. तर महामुनी पतंजली यांनी सांगितलेलं आहे की अष्टांग योगाचा जर तुम्ही मार्ग अवलंबला, अष्टांग योगामध्ये त्यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या अष्टांग मार्गामधून आपल्याला योग लवकर प्राप्त होऊ शकतो. योगाचं अंतिम ध्येय आहे समाधी प्राप्त करणं. आपण समाधी आत्ताच प्राप्त करू शकत नाही, परंतु आपण आसन, त्याच्यानंतर प्रत्याहार, प्राणायाम याच्या माध्यमातून आपण सुख, शांती, वैभव प्राप्त करू शकतो. म्हणजेच आपला शारीरिक पण विकास होतो योगाच्या माध्यमातून, बौद्धिक पण विकास होतो आणि मानसिक पण विकास होतो. आणि ह्या सगळ्या विकासामुळे आपल्या सर्वांगीण विकास होऊन आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण चांगल्या प्रकारे होत असते. मग आपलं व्यक्तिमत्व समग्र प्रकारे आपल्याला ओळखता येतं. मग पतंजलींनी देखील योगाची व्याख्या केलेली, योगाच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्याख्या करण्यात आलेल्या आहे. वेदामध्ये पण योगाची व्याख्या केलेली आहे. स्वरूपे समासन्नता अशी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर उपनिषदामध्ये देखील योगाची व्याख्या केलेली आहे. पतंजल योग सूत्रामध्ये महामुनी पतंजलींनी योग चित्त वृत्ती निरोधः अशी व्याख्या केलेली आहे योगाची. त्यांनी जे योगसूत्रे आहेत ती 196 पादामधून मांडलेली आहे. सुरुवातीला ही योगसूत्रे विखुरली गेलेली होती, गुजरपत्रावर वगैरे लिहिलेली होती. मग परंपरेमधून त्यांनी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने ह्या 196
सूत्रे मांडलेली आहेत आणि 4 पादामधून मांडून त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारे तत्वज्ञान सांगितलेले आहे. त्यांनी ह्या योगाला दर्शनाचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. 6वे दर्शन आहे योग दर्शन. तर ह्या योगाला दर्शनाचा दर्जा कशामुळे प्राप्त झालेला आहे, तर बाकीच्या दर्शनामध्ये एवढी विस्तृत माहिती नाही, पण योगामध्ये सगळी माहिती आहे की आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, माणसाचा मृत्यू कसा होतो, त्याच्यानंतर पुनर्जन्म कसा होतो, याविषयी सगळी माहिती योगामध्ये दिलेली आहे. त्यानंतर मोक्ष प्राप्तीचा मार्ग कोणता, हे सगळं पतंजलीने तात्विक पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या 196 सूत्रामध्ये त्यांनी कथित केलेलं आहे. मग त्यांनी योग चित्त वृत्ती निरोध, त्याच्यामध्ये योग म्हणजे आपल्या चित्ताच्या वृत्तीचा निरोध असं सांगितलेलं आहे. पहिलं सूत्र आहे, हे सूत्र सगळ्यांनी पाठ करून ठेवा. आपल्याला ह्या सूत्राचं स्पष्टीकरण देखील येतं. 8वं सूत्र आहे पतंजली योग सूत्रामधलं, जे समाधीपाद आहे पहिलं, त्याच्यातलं दुसरं सूत्र आहे. तर ह्या वृत्ती 5 प्रकारच्या असतात. वृत्तया पंचतया क्लिष्टा क्लिष्टा. आपल्या चित्तामध्ये आपण सतत विचार करत असतो. कोणता ना कोणता तरी विचार आपल्या मनामध्ये सारखा चालू असतो. कधी हे विचार चांगले येतात, कधी वाईट विचार येतात. मग विचार चालू नाही असा एकही व्यक्ती आपल्याला ह्या जगामध्ये सापडणार नाही. तर चित्तामध्ये हे जे अव्याहतपणे चालणाऱ्या वृत्ती म्हणजे विचार असतात, त्या विचाराची मालिका आपल्याला हळूहळू कमी करायची आहे. आपण पूर्णपणे ती अव्याहतपणे चाललेली मालिका नष्ट करू शकत नाही. मग आपल्याला त्याचा निरोध करायचा आहे. निरोध करणे म्हणजे काय, हळूहळू कमी करायचं आणि कमी करत आणून त्याला एका सूक्ष्म विषयापर्यंत नेऊन स्थिर करायचं आहे. मग हे सूक्ष्म विषयापर्यंत जेव्हा आपण स्थिर करतो त्याला समाधीची अवस्था म्हणतो. आपण आत्ताची समाधीची अवस्था गाठू शकणार नाहीत. हळूहळू प्रगत साधनेमध्ये जे योगी असतात ते समाधीची अवस्था प्राप्त करतात आणि योगाचं अंतिम ध्येय हेच आहे की आपल्याला समाधी प्राप्त करायची आहे. समाधी नाही तर आपण काय करू शकतो, यम नियम आसन आणि प्राणायाम याच्या साधनाने आपण आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती प्राप्त करू शकतो. एवढं तर आपण करू शकतो. आता महामुनी पतंजलींनी जे योग दर्शनाचा दर्जा दिलेला आहे योगाला, तर 2500 वर्षापूर्वी त्यांनी त्यांची जी योगसूत्रे आहेत ती मांडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तात्विक ज्ञान सांगितलेलं आहे की कसं जगायचं आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की त्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी जे सांगितलेलं होतं की ते आजच्या काळामध्ये देखील लागू पडतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एका कुटीमध्ये जाऊन ध्यान केलं पाहिजे, आसन घेतलं पाहिजे. आपल्याला जी आपण योग साधना करतो ती जागा अतिशय शांत असावी, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसू नये. तर ते सगळं आजच्या ह्याच्यामध्ये 21व्या-22व्या शतकामध्ये देखील आपल्याला लागू पडतं. 2500 वर्षापूर्वी त्यांनी विचार केला होता. बघा, आपल्याला योगा करायचा असलं तर शांत जागा लागते की नाही, चटई लागते, त्यानंतर इतर कुठला गोंधळ नको, पुरेसा प्रकाश पाहिजे, तिथे पाण्याचा जास्त आवाज नकोय, जागा सुरक्षित पाहिजे, जेणेकरून स्वच्छता असली तर कीटकांचा देखील आपल्याला योग साधना करताना उपद्रव होणार नाही. तर हे सगळं महामुनी पतंजलींनी 2500 वर्षापूर्वी विचार करून योगाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. मग हा योगाचा अभ्यास करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की जे नीतिमूल्य आहेत त्या नीतिमूल्यांचं देखील प्रशिक्षण आपण घेणं गरजेचं आहे. आता नीतिमूल्यांचं प्रशिक्षण घेणं कशामुळे गरजेचं आहे, तर या योगामध्ये आपण हा समाज जो आहे तो मीने बनलेला असतो. आपण समाजामध्ये एकटं राहू शकत नाही, समाजशील प्राणी आहे माणूस हा. मग ह्या समाजामध्ये राहत असताना आपल्याला काही वेळेस नियम पाळावे लागतात, यम पाळावे लागतात. मग हे यम आणि नियम आपल्याला योगामध्ये पाहावयास मिळतात. तर हे यम आणि नियम पाळत असताना यम म्हणजे काय आणि नियम म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता यम म्हणजे समाजामध्ये आपण इतरांशी वागत असताना कसे वागायचे हे यमामध्ये सांगितलेलं आहे आणि नियम म्हणजे आपल्या स्वतःवर बंधने कशी घालायची आहे, म्हणजे स्वतःच्या विषयी आपण स्वतः अनुकरण केलं पाहिजे त्या गोष्टीचं, हे महामुनी पतंजलीने सांगितलेले आहे. आता यम हे 5 प्रकारचे आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम. आता अहिंसा सगळ्यांना माहीतच आहे. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. आता हिंसा म्हणल्यानंतर आपल्याला काय वाटतं, एखाद्या प्राण्याला दगड मारणे किंवा एखाद्याची हत्या करणे म्हणजे अहिंसा झाली. तर ही हिंसा केली न पाहिजे. तर हिंसा 3 प्रकारची सांगितलेली आहे. अहिंसा 3 प्रकारची सांगितलेली आहे.
कायिक, वाचिक आणि मानसिक. एखाद्याच्या माघारी आपण एखाद्याला टोचून बोलतो. ही मैत्रीण गेली की तिच्या माघारी तिघी चौघींचा ग्रुप असतो. ती गेली की तिच्या माघारी तिच्याविषयी कुजबुज करणं. महिलांमध्ये हे विशेष असतं. तर ही देखील हिंसाच झाली एक प्रकारचं. टोचून कधीही बोलायचं नाही, ही शाब्दिक हिंसा झाली. त्याच्यानंतर एखादा आपली जवळची व्यक्ती आहे किंवा कॉलनीमध्येच एखाद्याची खूप प्रगती होत आहे, तर शेजारच्या त्या महिलेला काय वाटतं, फारच यांच्या घरी चांगल्या चांगल्या वस्तू यायल्यात, टीव्ही यायल्यात, आता हे टीव्हीच खराब झाला पाहिजे यांचा, नाही तर यांचा टीव्हीच पडला पाहिजे, लाईटच गेली पाहिजे, चांगलं दिसूच नाही, असं मनामध्ये जरी वाईट विचार आले तर ती एक प्रकारची मानसिक हिंसाच झाली. मग अशा प्रकारची जर मानसिक हिंसा आपल्या हातून घडली तर आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स स्रवतात आणि आपल्याला त्याचा मानसिक आतून त्रास होतो आपल्याला. तर महामुनी पतंजलीने सांगितलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारची अहिंसा करू नका. आणि जर तुम्ही ह्या अहिंसा या व्रताचं पालन केलं तर तुमच्यामधला जो वैरभाव आहे तो त्याग होतो. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. अहिंसेचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मानसिक पण त्रास होणार नाही. तुमच्या अंगी सत्व गुणांचा उद्रेक होईल आणि तुमच्या अंगामध्ये जे तमगुण आहेत ते तमगुण दूर जातील. त्यानंतर त्यांनी यमामध्ये दुसरं सूत्र सांगितलेलं आहे, सत्य. नेहमी सत्य बोला, खरे बोलू नका. आपल्याला माहिती एक खोटं बोलण्यासाठी अनेक खोटे आपल्याला बोलावे लागतात, मग त्याची मालिका अखंडपणे चालूच असते. मग आपण जर खरं बोललं तर आपल्याला मग त्याचा मानसिक पण त्रास होणार नाही. खोटं बोलण्यासाठी बघा खूप हे करावं लागतं, आपल्याला जास्त प्रयत्न करावा लागतात, विचार करावा लागतो, आता काय सांगायचं, असं काय सांगायचं. आणि एकदाच आपण खरं सांगून टाकलं की आपल्याला पुढे मग त्याचा विचार करावा लागत नाही. जर ह्या सत्य यमाचं पालन केलं आपण तर आपल्या तोंडामधून निघणारे जे शब्द आहेत त्या शब्दामुळे इतरांचं कल्याण होतं, असं महामुनी पतंजलींनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचं तिसरं सांगितलेलं आहे, पहिलं अहिंसा, सत्य, आणि तिसरं सांगितलेलं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे कुठल्याही प्रकारची तुम्ही चोरी करू नका. आता चोरी न करणे म्हणजे अस्तेय झालं. आता समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत, रस्त्याने जात असताना आपल्याला पैसे सापडले, समजा 100ची नोटच सापडली, निर्जन असा रस्ता आहे आणि ती 100ची नोट आपल्याला समोर दिसाली, नवी करकरीत नोट आहे. आपल्या मनामध्ये खूप विचार येतात बघा. विचार आल्यानंतर मग आपण करतो विचार, कसं करायचं, घ्यायची का नाही नोट, आपल्याजवळ पैसे आहेत का नाही आपण बघतो, नाही मिळेल, काहीतरी लस्सी वगैरे पिता येत आपण, मग इकडं तिकडं आपण बघतो. आपल्या मनामध्ये भीती असते एक प्रकारची की आपण ते पैसे उचलून घेत असताना आपल्याला कोणी बघत आहे का, इकडे तिकडे बघतोत आपण आणि ते पैसे उचलतो. एक मन सांगतं आपल्याला हे बरोबर नाही, हे पैसे आपले नाहीत, ते उचलायचे नाही. उचलतो आणि आपण ते पैसे आपल्या खिशामध्ये टाकतो. मनामध्ये धडधड चाललेलीच असते, अनेक विचार येतात, आपण हे बरोबर केलं नाही, एक मन अंतर्मन आपल्याला सांगतं. घरी येतो, घरी आल्यानंतर देखील आपण बेचैन होतो, खूप अस्वस्थ असतो, कारण ते पैसे आपले नसतात ना, त्याच्यामुळे मग अस्वस्थ होतो आपण. मग नंतर दुसरं मन, अंतर्मन आपल्याला सांगतं की ते पैसे आपण उगाच उचलले, ज्याचे पैसे उचलले त्याची तळमळ चालू असेल मनामध्ये, तो शोधत असेल, मग आता हे पैसे तर आपण पुन्हा तिथे नेऊन टाकायचे का, असं विचार, आपण अनेक विचार मनामध्ये चालू असतात. मग नंतर थोड्या वेळाने आपण काय करतो, ती 100ची नोट तशीच ठेवतो आणि आपण मंदिरामध्ये जातो आणि मग मंदिराच्या पायऱ्या चढून मग पुन्हा तिथे दानपेटी असते, इकडे तिकडे बघतो, आपल्याला कोणी बघायला का, आपल्याला कोणी बघत नसतं, पण आपल्या मनामध्ये ते विचार असतात, आपण अस्वस्थ असतो कारण ते पैसे आपले नसतात. मग बघितल्यानंतर ती 100ची नोट काढतो आणि आपण ती त्या दानपेटीमध्ये टाकतो. दानपेटीमध्ये टाकल्यानंतर मग कुठे आपल्या मना हळूहळू आपण मग घरी येतो. घरी आल्यानंतर मग थोडीशी आपल्या मनाला शांती प्राप्त होते. असा प्रसंग घडतो की नाही आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या वेळेस, किंवा इतरांच्या बाबतीत, आपल्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत. तर मग आपण अस्तेय ह्या व्रताचं जर पालन केलं तर आपल्याला ह्या गोष्टींची गरजच उद्भवणार नाही, आपल्या शरीरामधले स्त्रवणारच नाहीत
आणि आपल्याला त्याचा मानसिक त्रास होणारच नाही. त्यानंतरचं दुसरं यम सांगितलेलं आहे त्यांनी. पहिले सांगितलेलं आहे अहिंसा, दुसरं कोणतं सांगितलेलं आहे सत्य, तिसरं सांगितलेलं आहे अस्तेय, चौथं सांगितलेलं आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ब्रह्मचर्य पाळा. आपल्याला संसारामध्ये आपण हे अतिशय कडकपणे ब्रह्मचर्य पाळू शकत नाहीत, परंतु धर्म आणि शास्त्र यांनी घालून दिलेली एक चौकट आहे, त्याच्यामध्येच विषयोपयोग घेतला आपण तर आपण त्या नियमांचं पालन करू शकतो. म्हणजे योग्य वेळीच आपण योग्य कृती केली तरच आपण त्याचं पालन करू शकतो, असं महामुनी पतंजलींनी सांगितलेलं आहे. आणि जर ब्रह्मचर्य ह्या व्रताचं जर आपण पालन केलं तर आपल्या शरीरावर एक विलक्षण प्रकारचं तेज प्राप्त होतं. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभा. त्याच्यानंतर त्यांनी शेवटचा यम सांगितलेला आहे. पहिलं सांगितलेलं आहे कोणतंही सांगा. पहिलं अहिंसा, दुसरं सत्य, तिसरं अस्तेय, ब्रह्मचर्य, त्यानंतर अपरिग्रह, पाचवं सांगितलेलं यम. बघा यम 5 प्रकारचे सांगितले आहेत. पहिलं आहे अहिंसा, दुसरं आहे सत्य, तिसरं आहे अस्तेय, नंतर ब्रह्मचर्य आणि 5वं सांगितलेलं आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तूचा अतिसंग्रह न करणे. भरपूर साड्या आहेत कपाटामध्ये, भरपूर ड्रेस आहेत, अजून पाहिजे ही जी वृत्ती आहे. मग अजून पाहिजे म्हणल्यानंतर आपल्याला सगळं ते मेंटेन ठेवावं लागतं ना. 3 किंवा 4 असल्यावर आपण व्यवस्थितपणे घडी घालून प्रेस करून ठेवू शकतो, परंतु अतिशय जास्त झालं की आपल्याला ते आवरणं देखील होत नाही, त्याच्या मागे मग मानसिक त्रास होतो. म्हणून महामुनी पतंजलीने सांगितले की तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जास्त संग्रह करू नका. करा पण प्रमाणामध्ये त्याचा संग्रह करा, हे त्यांनी यमामध्ये सांगितले. यम समजले तुम्हाला सगळ्यांना. आता नियमामध्ये पण त्यांनी सांगितले शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर परिज्ञान, हे 5 प्रकारचे नियम सांगितले. म्हणजे स्वतःविषयी आपण स्वतः कसं वागायचं, स्वतःवर कोणत्या प्रकारची बंधने आपण घालून घेतली पाहिजे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे बघूयात आपण. तुम्हाला नियमाविषयी पण सांगेन मी. आता योगामध्ये आपण सुरुवातीला योगाची व्याख्या बघितलेली आहे, योगाचं स्वरूप बघितलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला योगाचं स्वरूप कसं आहे ते. महामुनी पतंजलीने जी 196 सूत्रे होती ती विखुरलेली होती आणि ती त्यांनी एका सूत्रबद्ध पद्धतीने आखून सर्वांसमोर मांडलेली आहे. आता आपल्याला योगाविषयी जे समज आणि गैरसमज आहेत त्याविषयी बघायचं आहे. आता योगाविषयी अनेकांच्या मनामध्ये काही गैरसमज आहेत. आता गैरसमज म्हणजे काही जणांना काय वाटतं की फक्त हिमालयामध्ये जाऊन संन्यासांसारखी भगवी वस्त्रे परिधान केली आणि सगळा संसार सोडून तिथं बसलं ध्यानाला की योग आपल्याला करता येतो आणि तो योगी म्हणजे त्या योगांकरताच फक्त हा योग आहे. परंतु तसे नाही. योग हा सगळ्यांसाठीच आहे. आपल्याला समाजामध्ये वागत असताना, त्यानंतर आपल्या संसारामध्ये देखील अधिक कार्यक्षमतेने जर आपल्याला काम करायचं असेल, अनेक संकटे येतात आपल्याला. या संकटाचा सामना करत असताना आपल्या मनामध्ये काही वेळेस द्विधा परिस्थिती निर्माण होते. बघा, हे का ते करू का नको, कसं करायचं, काही निर्णय घेत असताना खूप द्विधा मनस्थिती होती आपली. तर मग आपण जर नियमित योग केला, सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. जर श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करायचं म्हणून करायचं नाही, तुम्ही अर्धा तास करा फक्त योगा, अगदी मनातून करा, तुम्हाला त्याचे निश्चितच परिणाम पाहावयास मिळतात. आणि जर हा मनामधून केला तर आपल्यामध्ये देखील बदल होतात. मग हे योगाविषयी काही जणांच्या मनामध्ये असे गैरसमज आहेत. तर संसारामध्ये अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आहेत, संकटे आहेत, त्याचा कार्यक्षमतेने जर आपण वापर केला, आपली कार्यक्षमता देखील वाढते. या संकटाचा सामना करण्याची परिस्थिती आपण सहज निर्माण करू शकतो. कोणतेही संकट आपण पार करू शकतो. कशामुळे? योगाची जर आपण साधना केली तर हे आपल्याला शक्य आहे.
आता काही काही जणांना काय वाटतं, योग हे चमत्काराचं शास्त्र आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार दाखवले जातात योगामध्ये. ज्या शुद्धिक्रिया आहेत ते एका नासिकेमधून तुमचे झाले असतील ना शुद्धिक्रिया, एका नासिकेमधून पाणी घेऊन दुसऱ्या हे चमत्कार नको रे बाबा. काही काही जणांना भीती वाटते, मनामध्ये विचार येतात की आपल्याला हे जमेल का नाही, की नको उगच पुन्हा जाईल, मेंदूमध्ये पाणी जाईल, घशातच जाईल, त्रासच होईल, असे अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. तर योगाचं तसं नाही. योग हे अनुभूतीचं शास्त्र आहे. आपण जशी जशी अनुभूती घेऊ तसे तसे आपल्याला त्याचे अधिक परिणाम पाहावयास मिळतात. त्याच्यानंतर काही काही जणांना काय वाटतं की योग हे आपल्याला त्रास देणारं शास्त्र आहे. काही काही प्रक्रिया योगामध्ये आहेत, काही काही आसन अवघड आहेत. काही काही जणांच्या मनामध्ये येतं की आपल्याला हे आसन जमल का नाही, की ही व्यक्ती हे हा साधक तर खूप छान करायलो आसन, आपल्याला तसं जमलं पाहिजे. नको रे बाबा आपल्याला हे जमत नाही, आपण तो योगाच करायचा नाही, असे विचार येतात. परंतु तसे विचार येणं पण योग्य नाही. प्रत्येकाच्या शरीराची जी स्थिती असते, शरीर रचना असते ती वेगवेगळी असते. कोणाला कोणतं आसन जमतं, कोणाला नाही जमत. आणि जरी नाही जमत असलं तरी पण प्रयत्न केले आपण, प्रयत्न शैथिल्य जर केलं आपण, तर हळूहळू आपल्याला ते आसन नक्कीच एका दिवशी जमतं. सुरुवातीला तुम्हाला आता पश्चिमोत्तानासन करत असताना बघा अनुभव, आपल्या जवळ बसलेले एखादा साधक आहे, तो आदर्श अवस्थेमध्ये करत असेल, आपल्या मनामध्ये विचार येतात ना, अरे आपल्याला थोडं तरी जमलं पाहिजे, तसं काही जमत नाही, पुन्हा नाही करू प्रयत्न. हळूहळू आपण मग प्रयत्न करतो, त्याच्याकडे पाहतो आपण आणि थोडंसं आपलं मान खाली जाण्याचा प्रयत्न करतो थोडं थोडं. मग हळूहळू श्वास सोडला की दुसऱ्या दिवशी जमतं, तिसऱ्या दिवशी. सतत जर तुम्ही 10-15 दिवस केलं तर नक्कीच मग ते आसन तुम्हाला आदर्श अवस्थेमध्ये करता येईल. मग अशा प्रकारे योग हे अनुभूतीचं शास्त्र आहे. स्वतः आपण जेवढी अनुभूती घेऊ तेवढं आपल्याला त्याचे परिणाम पाहावयास मिळतात. त्याच्यानंतर काही काही जणांना काय वाटतं, आता आधुनिक याच्यामध्ये की व्यायामाचं शास्त्र आहे योग. योगामध्ये देखील निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम केले जातात. आपण जे पूरक हालचाली करतो ना, तर काही काही जण त्याला व्यायाम समजतात. तर योग हा एक प्रकारचा व्यायाम नाही. योगामध्ये ज्या हालचाली केल्या जातात त्याला श्वसनाचं बंधन आहे. अतिशय संथपणे आपण श्वासावर नियंत्रण करून त्या हालचाली करत असतो. तर योग हे व्यायामाचं देखील शास्त्र नाही. काही काही जणांना काय वाटतं की योगा म्हणजे फक्त आसन करणं किंवा श्वास घेणं, श्वास सोडणं, प्राणायाम करणं, एका नासिकेतून श्वास घ्यायचा, एका नासिकेतून सोडायचा, म्हणून चालता फिरता करतात काही काही जण, टीव्ही पाहत कुठेही बसून. तर तसं नाही. योगासाठी अनुकूल असं वातावरण असणं गरजेचं आहे आणि मनातून तो अभ्यास जर केला तरच आपल्याला त्याचे परिणाम पाहावयास मिळतात. म्हणून अनुभूती घ्यायची आहे सुरुवातीला आणि अनुभूती घेऊन मग ते सगळं त्याचे परिणाम आपल्याला बघायचे. काही काही जण योगाच्या वर्गामध्ये येतात बघा, काही काही जण वजन वाढवण्यासाठी येतात, काही काही जण वजन कमी करण्यासाठी. परस्पर विरोधी ज्या भावना आहेत मनामध्ये, त्यांचे हेतू आहे, परस्पर विरोधी हेतू साध्य करण्यासाठी येतात. तर योगाच्या वर्गामध्ये दोघांचे पण हेतू साध्य होतात बघा. कधी साध्य होतात? अखंड साधना केली तर. आणि अखंड साधना नाही केली तर मग त्यांचे हेतू साध्य होणार नाही. मनात किंतु परंतु कधीच बाळगायचं नाही. खरंच मनामध्ये एक निर्धार ठेवायचा, आपण जी योग साधना करू ती अखंडपणे करणार आहे आणि आपल्याला निश्चितच याचे परिणाम जाणवणार आहे. आता काही योगाच्या वर्गामध्ये काही काही येणाऱ्या व्यक्ती कमी बोलणाऱ्या असतात आणि काही काही जण अति बडबड करतात. तर त्यांनी जर योगाचा अभ्यास केला तर दोघांचेही हेतू साध्य होतात. जी बडबड करणारी व्यक्ती आहे ती योग्य प्रमाणामध्येच बोलते आणि जी शांत व्यक्ती आहे ती आपले विचार चांगल्या प्रकारे मांडू शकते. त्याच्यानंतर उपचार पद्धती म्हणून देखील योगाकडे बघितलेले जाते. आता उपचार म्हणजे अनेक व्याधी असतात. काही काही जणांना पाठीच्या कण्याचे विकार असतात, काही काही जणांना शुगर असते, काही काही जणांना मानेचे विकार असतात, हात दुखतात, काही काही जणांचे पाय दुखतात. तर ह्या सगळ्या व्याधीचे निराकरण होईल नाही, आपण जाऊन तर बघूयात ना, असा विचार करतात काही काही जण. तर मग त्यांचे पण हेतू साध्य होतात. ही फक्त उपचार पद्धती नाही तर हे अनुभूतीचं शास्त्र आहे. तर स्वतः अनुभूती घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला काही व्याधी किंवा विकार असले तरच योगा करणे हे योग्य नाही, हा विचार देखील मनात आणणे योग्य नाही. तर आपल्याला व्याधी होण्यापूर्वीच आपण जर योगा केला तर ती व्याधीच आपल्याला मुळात होणार नाही. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे त्याचा प्रतिबंधच अगोदर झाला पाहिजे. आता सध्या कोविडची लस नाही का, कोविड होऊ नये म्हणून सुरुवातीला दिली जाते. आता पण असाही विचार करतो की नाही काही काही जणांनी लस पण घेतली आणि त्यांना कोविड पण झाला.
परंतु त्यांच्या अंगामधली प्रतिकार शक्ती निश्चितच वाढलेली आहे त्या लसीमुळे. तसंच आपण जर हा योगा केला, व्याधी नसताना जर आपण त्याची सुरुवात केली तर आपल्याला व्याधीच मुळात होणार नाही. असे योगाविषयी समाजामध्ये निरनिराळ्या प्रकारचे गैरसमज आहेत आणि असे गैरसमज आपण बाळगायचे नाही. गैरसमज न बाळगता योगाचा अभ्यास सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ, असा अखंडपणे हा योगाचा आपण अभ्यास करायचा आहे. आता योगाविषयी आपण समज आणि गैरसमज हे बघितलेले आहे. तर आता योगशास्त्राचा जो सर्वसाधारण इतिहास आहे त्या सर्वसाधारण इतिहासामध्ये महामुनी पतंजलींनी जी योगसूत्रे सांगितलेली आहे त्याच्याविषयी विवेचन आहे. मग ही योगसूत्रे त्यांनी कशासाठी मांडलेली आहे, समाजाला आपलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान त्यांनी सांगितले. त्यांनी याच्यामध्ये सांगितले नाही की तुम्ही योगा असा करा, फक्त त्यांनी तात्विक बाजू त्याची मांडलेली आहे. आणि योगामध्ये विविध प्रवाह आहेत. त्याच्यामध्ये हठयोग आहे. हठयोगामध्ये मग निरनिराळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये हठप्रदीपिका एक आहे, त्याच्यानंतर गोरक्ष संहिता एक आहे, स्वरोदय एक आहे, ग्रंथावली एक आहे, तारावली एक आहे. तर आपण जे काही आसन करतो हे सगळे जे रोजचे आसन आहेत ते पतंजलीच्या योगाप्रमाणे करत नाही, तर आपण हे हठयोगाप्रमाणे सगळे आसन आणि प्राणायाम याचा अभ्यास करत असतो. त्याच्यानंतर मंत्रयोग देखील सांगितलेला आहे. मंत्रयोग हा विशिष्ट प्रकारचा असा अभ्यासक्रम नाही आहे, परंतु आपण या मंत्रयोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणून जे की आपण गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र म्हणतो, ह्या मंत्राच्या साहाय्याने आपण ईश्वरापर्यंत जात असतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला मानसिक समाधान लाभते. थांबायचं का आपण इथून पुढे नंतर घेऊया. हरिओम. तुमच्या मनावर आपण आज काय काय बघितलं एकदा रिव्हिजन करूयात आपण आणि मग थांबूया. सुरुवातीला आपण काय बघितलं, योग म्हणजे काय हे बघितलेलं आहे. आता योगामध्ये आपण काय बघितले, योगाची व्याख्या बघितलेली. योगाची व्याख्या बघत असताना युज हे धातूपासून योग या शब्दाची निर्मिती झालेली आहे. युज म्हणजे काय, जोड. कशाला जोडायचं, आपल्याला आत्म्याला परमात्म्याशी जोडायचं आहे. आपलं शरीर आणि मन जर एकत्र झालं तर आपण या गोष्टी करू शकतो. आणि शरीर आणि मन आपण कशाच्या साह्याने आपण एकत्र आणू शकतो, योगाच्या साह्याने. योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. खूप सोपं योग सिद्धांतामध्ये, काही अवघड नाही. योगशास्त्रामध्ये त्यांनी शरीर आणि मन यांचा विकास घडून आणायला सांगितलेला आहे. म्हणजे आज समाजामध्ये जे 90 ते 95% आजार आहेत हे सगळे मनोकायिक आजार आहेत आणि ह्या मनोकायिक आजारांना दूर करण्यासाठी जर आपण योगाचं ज्ञान घेतलं तर नक्कीच ही एक उपचार पद्धती देखील करू शकते. आणि महामुनी पतंजलींनी आपले जे यम आणि नियम सांगितलेले आहेत त्या यम आणि नियमामध्ये त्यांनी अहिंसा, तुम्ही सांगा आता यम कोणते कोणते सांगितलेले आहे. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह 5 यम सांगितलेले आहे. अहिंसा म्हणजे काय सांगितलेलं आहे, कायिक, वाचिक, मानसिक हिंसा करायची, कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही. हिंसा म्हणलं की आपण फक्त एखाद्याला मारणे एवढाच विचार करतो हिंसेपुरता किंवा हत्या करणे, परंतु कायिक, वाचिक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच प्रकारची अशी मानसिक, शाब्दिक अहिंसा घरामध्ये जावा असल्या तर बरंच आपण मनामध्ये देखील विचार करतो, पण तसं होऊ द्यायचं नाही. आणि या अहिंसा व्रताचं पालन केल्यानंतर काय होतं म्हणून सांगितलेलं आहे महामुनी पतंजलींनी, वैर भावनेचा त्याग होतो आणि सगळीकडे मग समता, बंधुभाव, एकता, वसुधैव कुटुंबकम ही जी जागतिक आरोग्य संघटनेने व्याख्या मांडलेली आहे ती देखील सफल होण्यास मदत, म्हणजे सगळे विश्व हे एक कुटुंब आहे. त्यानंतर त्यांनी नियमाच्या माध्यमातूनही सांगितलेलं आहे. समाजामध्ये तर आपल्याला माहिती आहे कसं वागायचं, पण स्वतःसाठी देखील आपण काही बंधने पाळून घेतलेली पाहिजे. त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे देखील सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर महामुनी पतंजलींनी सांगितलेल्या योगाची व्याख्या सांगताना योगश्चित्त वृत्ती निरोधा,
योग चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायचा आहे. आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये अखंड अशी विचार चालू असतात आणि हे अव्याहतपणे चालू असतात. कधी चांगले विचार येतात, कधी वाईट विचार येतात. ही विचाराची मालिका आपण एकदम नष्ट करू शकत नाही, पण ती आपल्याला काय करायची, हळूहळू कमी करायची आहे. आणि हे कमी करण्यासाठी एका स्थिर याच्यापर्यंत आपण ती नेऊन ठेवली, त्या ठिकाणी समाधीची अवस्था प्राप्त होते. मग ही समाधीची अवस्था आपण आत्ताच प्राप्त करू शकत नाही. खूप प्रगत अभ्यास केलेल्या योगीची समाधीची अवस्था प्राप्त करू शकतो. फक्त आपण यम नियम आसन आणि प्राणायामाच्या साह्याने आपण योगाचं उद्दिष्ट थोड्याफार प्रमाणामध्ये साध्य करून आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती प्राप्त करू शकतो. आणि त्याच्याद्वारे मग जी काही संकटे आहेत ती संकटे पार करून आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. त्याच्यानंतर महामुनी पतंजलींनी जे षटदर्शन सांगितलेले आहे त्याच्यामध्ये योग दर्शन हे 6वं दर्शन सांगितले आणि त्याच्यामध्ये 2500 वर्षापूर्वी त्यांनी जे योगाविषयी सांगितलेले आहे ते आजच्या आधुनिक युगामध्ये देखील लागू पडतं. की योग करण्यासाठी कशी परिस्थिती हवी, आजूबाजूचा परिसर कसा हवा, जिथं आपण योग साधना करतो ती जागा कशी हवी, सगळं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटी आपण काय बघितलं, योगाविषयी असणारे समज आणि गैरसमज. समज आणि गैरसमजमध्ये पहिला गैरसमज कोणता असतो, काही काही जणांच्या मनामध्ये योग हा फक्त संन्यासाकरता आहे. बगळे वस्त्रे परिधान करणे आणि हिमालयामध्ये जाऊन बसणे ध्यान असतं. पण संसारामध्ये असताना ह्या गोष्टी आपण करू शकतो का? नाही. तर संसार पण करायचा आहे आपल्याला आणि योगा पण करायचा आहे, हे आपण साध्य करू शकतो. आणि हे साध्य केल्यानंतर मग आपण निरनिराळ्या संकटांचा सामना करू शकतो. संसारामध्ये जी काही सुखे आहे त्याचा उपभोग आपण पूर्णपणे घेऊ शकतो. पण हे नियमित जर योगा केलं तरच आपल्याला साध्य होतं. दुसरा गैरसमज काय सांगितलेले, चमत्काराचं शास्त्र आहे म्हणून सांगितलेलं. निरनिराळ्या प्रकारचे जे शुद्धिक्रियामध्ये चमत्कार केले जातात त्याच्यामध्ये प्रगत साधना आहे. प्रगत साधना केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे चमत्कार नाहीत, पण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याचे परिणाम दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला पाहावयास मिळतात आणि आपल्याही शरीरावर आपण ते परिणाम अनुभवतो. काही काही जणांना वाटतं हे व्यायामाचं शास्त्र आहे. आता सर्कसीमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे आसने वगैरे केली जातात. मग आपल्याला काय वाटतं की मॅडम ते पण योगाच होतं ना, एक आसन करून दाखवतात, फिरतात की पुन्हा लागले दुसरं आसन करतात. पण ते आसन नाही, तो व्यायामाचा प्रकार आहे. महामुनी पतंजलींनी सांगितलेलं आहे की जे स्थिर आणि सुखकारक नाही अवस्था शरीराची, ते आसनच नाही आहे. मुळे ज्या याच्यामध्ये आपल्या शरीराची अवस्था स्थिर आणि सुखकारक आहे, स्थिर सुखम आसनम अशी व्याख्याच सांगितलेली आहे महामुनी पतंजलींनी. शरीराची स्थिती जर सुखकारक असली, आपण साधी जरी मांडी घातली ती सुखकारक जास्त अवस्थेमध्ये बसू शकलो आपण, किंवा अर्ध पद्मासन येत नाही काही काही जणांना, तर ते जरी आपण जास्त कालावधीसाठी घातलं, सुखकारक असलं तरच ते आसन आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. समजलं सगळ्यांना? हरिओम. वर्गविराम.